एक प्रकारे MIMनं आता त्यांच्या सीमा ओलांडून मुंबई ठाण्यामध्ये यायला सुरुवात केलेली आहे. एक मोठा विरोधक तुमच्या समोर उभा राहतोय. मला असं वाटतं की या प्रश्नावरती खरं तर सर्वच राजकीय पक्षांनी विचार करण्याची गरज आहे. आपण किती अनुनयाचं राजकारण करणार, कारण MIMची जी विचारधारा आहे ती नक्कीच या देशासाठी राज्यासाठी हिताची नाही. आणि ती जर विचारधारा जर येत असेल अशा पद्धतीने, म्हणजे आपण मुंबई ठाण्याचं सांगताय, सोलापुरात माझ्या माहितीप्रमाणे ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांनी 2 आकडी तिथं आकडा गाठलेला आहे. जर ही जर परिस्थिती असेल तर ही सगळ्याच राजकीय पक्षांना चिंता करणार विषय. आता लगेच मला माहिती आहे की लगेच तुमचे काही जण विचारतील विरोधक, माझाच प्रश्न आहे, लोकशाही मार्गाने जर ते निवडून येत असतील तर त्यात वावगं काय? नाही, असं आहे की लोकशाही मार्गाने निवडून येत असतील तर वावगं काही नाही. मुळात जी विचारधारा आहे ती विचारधारा या देशाच्या एकात्मतेसाठी जर प्रश्नचिन्ह करणारी असेल तर त्याला प्रश्न विचारला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, मला असा प्रश्न विचारला, तुम्हीच काहीतरी त्या अकोटमध्ये काही केलं असा प्रश्न लगेच आमचे विरोधक विचारतील. पण ते खरं अर्धवट ज्ञानातनं आलेली ती माहिती आहे. मुळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि MIMने कधीच हे केलं नाही. त्या जे अकोटमध्ये जे घडलं ते प्रत्यक्षामध्ये तिथे राष्ट्रवादी आणि MIM अशी अगोदर त्यांची युती होती. आमची युती ज्यावेळी पत्र द्यायचं वेळ आलं त्यावेळी ती आम्ही राष्ट्रवादीची युती केली, म्हणून ते A=B=C म्हणून अशा पद्धतीने रंगवण्यात आलं, जी वस्तुस्थिती नाही. आम्ही ते तोडणे टाकलं. हे पुढचा मुद्दा ज्या क्षणी लक्षात आलं त्या क्षणी. तिसरं त्यातलं असं आहे की या त्याच्यामध्ये आम्हाला निवडणुका येतील जातील, यश अपयश येईल जाईल. सगळ्यात पहिल्यांदा या यशाचं भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं आहे ते अतिशय नम्रतेने आम्ही स्वीकारतोय. आणि या यशाने भारतीय जनता पार्टीच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली आहे. मग अशी मला इथं कोणी विचारलं की मुंबई महापालिकेत तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आल्या त्याचं काय? मी त्याला असं उत्तर दिलं की या चाव्या नाही आहेत, तिजोरीच्या चाव्या नाही आहेत, तर विकासाची गुरुकिल्ली आमच्याकडे ताब्यात दिलेली आहे. की मुंबईकर ज्या गोष्टींसाठी अस्वस्थ आहेत, वाट पाहत आहेत आणि वर्षानुवर्ष अनेक गोष्टीमध्ये त्रस्त आहे. मग खड्डे मुंबई आणि मुंबई बदलतानाही तो पाहतोय. आणि विकासाची आशा देवेंद्र फडणवीस हे त्याला वाटतंय. आणि म्हणून तो एका अर्थाने त्यांनी आज आमच्यावरती विश्वास टाकला आहे. ती विकासाची परिभाषा घेऊनच आमचं सगळं राजकारण ते असेल. भविष्यामध्ये सुद्धा आपण विधानसभेला पॅटर्न सुरू बघितला की महाराष्ट्र हा विकासासाठी मतदान करतोय. महाराष्ट्र विधानसभेचं चित्र बघितलं, नगरपालिका निवडणुकीत बघितलं, आणि मला खात्री आहे म्हणजे आता महापालिकेतही विकासासाठी मतदान करतोय. हाच विकासाचा पॅटर्न पुढच्या काळात, विकासावर मतदान करण्याचं पॅटर्न पुढच्या काळात सुरू राहील. केवळ मराठी माणसाचं भावनिक राजकारण करून एखादी महापालिका वर्षानुवर्ष ताब्यात ठेवण्याचे दिवस आता संपले. भावनिक राजकारणाचे दिवस संपलेले आहेत, विकासाच्या राजकारणाचे दिवस आहेत. शीतल म्हात्रे सुद्धा शिवसेनेच्या नेत्या आपल्यासोबत आहेत, मी त्यांच्याकडे येणार आहे. पण शिंदेजी, मला विचारायचं हे आहे, MIMची जी वाढती ताकद आहे, एक प्रकारे काँग्रेसला कुठे ना कुठेतरी एक मोठा चॅलेंज निर्माण होतोय. काँग्रेसचीच मतं MIM घेतोय आणि स्वतःचा पक्ष वाढवतोय. अजिबात नाही. मला असं वाटतं की मतदाराला आपण गृहीत धरलं नाही पाहिजे. आणि कुठचाही मतदार ही कुठच्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी नसते. हे गेल्या 75-76 वर्षाच्या भारताच्या इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत निवडणुकांचा इतिहास पाहिला तर मुस्लिम मतं, अल्पसंख्य मतं ही काँग्रेसला मिळत होती, ती आता MIMकडे जातात. चिंतेचा विषय वाटत नाही? असं नाही आहे. म्हणजे भाजपचे सुद्धा मुस्लिम उमेदवार भाजपने दिलेले आहेत आणि ते निवडून सुद्धा आलेले आहेत, किंवा हिंदुत्ववादी पक्षांनी सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा बुद्धिबोध आपण करूया नको. MIM असो किंवा कुठचाही राजकीय पक्ष असो, जर त्या पक्षाची माणसं ते जर देशाचे नागरिक असतील आणि संविधानाच्या चौकटीत जर ते निवडणूक लढवत असतील आणि जिंकून येत असतील, तर मला असं वाटतं की तो त्यांचा अधिकार आहे ना. आणि तो अधिकार आपण कुठचाही, भले आपण हिंदू धर्माचे असो किंवा इतर कुठच्याही धर्माचा असो, तो अधिकार आपण नाकारू शकत नाही. आणि जर तो अधिकार नाकारला तर ते संविधान विरोधी कृत्य होईल, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढायचा अधिकार आहे. संविधानिक चौकटीत ती चांगल्या पद्धतीने लढली पाहिजे, जिंकून यायला पाहिजे. परंतु निवडणुकीत जय पराजय हा असतो, म्हणजे हे अंतिम ध्येय नसतं ना. त्यामुळे देशाचं संविधान टिकलं पाहिजे. आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे की आपण संविधानिक चौकटीमध्ये लोकांचे महानगरपालिकेसाठी जे काही मूलभूत प्रश्न असतात, म्हणजे रस्त्याचा प्रश्न असतो, गटाराचा प्रश्न असतो, विजेचा प्रश्न असतो, शाळांचा प्रश्न असतो, ह्या मूलभूत मुद्द्यांवरती निवडणूक लढवायची आणि ती जिंकायची, अशा पद्धतीने काँग्रेसने प्रयत्न केले. आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष हा क्रमांक 3चा पक्ष राहिलेला आहे. आमच्याकडे संसाधनं नव्हती हो, आमच्याकडे आर्थिक स्रोतसुद्धा नव्हते. कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन संसाधनं उभे केली आणि आज लातूरमध्ये निर्भय यश मिळालेलं काँग्रेसला. कोल्हापुरात पण आमची सत्ता येईल, परभणीमध्ये, चंद्रपूरमध्ये. आणि भारतीय जनता पक्षाचं स्वप्न काय होतं की 29 पैकी 29 सगळीकडे आपले महापौर बसतील. तर त्यांचं स्वप्न तुम्ही बघितलं असेल की साम दाम दंड भेद
जेवढ्या जेवढ्या क्लुप्त्या असतील म्हणजे कदाचित पृथ्वीवरती उपलब्ध असणारे सगळे त्यांनी म्हणजे कमी संसाधनांमध्ये काँग्रेसनी चांगली कामगिरी केली असं तुम्ही म्हणताय. मला आणखीन एक प्रश्न आहे. वंचित आणि तुमचा वोटर किंवा तुमची विचारधारा एकत्र आहे, एक आहे म्हणून तुम्ही वंचितसोबत युती केली. भविष्यात MIM सोबत युती शक्य आहे का? बघा, इंडिया अलायन्स म्हणून आपण लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक लढलेलो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे आत्ताची महानगरपालिकाच नाही तर मागच्या महिन्यात जी नगरपरिषद नगरपालिकांची झाली तर त्याचे अधिकार काँग्रेसच्या पक्षीय नेतृत्वाने जिल्हा समित्यांना दिलेले. म्हणजे पूर्णपणे आपल्या घटनेच्या 74व्या अमेंडमेंटनुसार अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्याची जी काही विचार आहे तोच पक्षाने राबवला आणि आमच्या ज्या जिल्हा समित्या आहेत त्यांनी याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे कदाचित मुंबईमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली नाही, परंतु पुण्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली, अशा अनेक ठिकाणी झाले. त्यामुळे हा कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे. वंचितची आणि काँग्रेसची विचारधारा ही संविधानिक विचारधारा आहे ना, त्यामुळे संविधानिक विचारधारा असणारा कुठचाही पक्ष असो, धार्मिक ध्रुवीकरण न करणारा, भाषीय किंवा जातीय ध्रुवीकरण न करणारा कुठचाही पक्ष संविधानिक चौकटीत जर असेल काम करणारा तर तो नेहमीच आमचा नॅचरल अलायन्स असू शकेल. त्या दृष्टीने योग्य वेळेला योग्य निर्णय आम्ही घेऊ. भविष्यात ती शक्यता आपण नाकारत नाही आहात. हां.